नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आकाशवाणी केंद्र जळगाव त्याचप्रमाणे निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आकाशवाणी केंद्रामध्ये आपण डॉक्टर शरदजी जाधव सर, ॲग्रोनॉमिस्ट, कृषी विज्ञान केंद्र जळगाव, त्याचप्रमाणे निर्मल सीडचे मान्य श्री MS पापरीकर सर, बायोलॉजिकल हेड निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, ह्या दोघांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आपल्या जळगाव, खानदेश आणि महाराष्ट्रामधील महत्त्वाचं पीक म्हणजे कडधान्यामध्ये तूर, मूग, उडीद या पिकांचा समावेश होतो. जसं आपल्या आरोग्यासाठी कडधान्य महत्त्वाचं आहे, तसं जमिनीच्या आरोग्यासाठी देखील कडधान्य एक महत्त्वाचं पीक आहे. आणि कडधान्याचं क्षेत्र, उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने अनेक कार्यक्रम, उपक्रम केंद्र, राज्य शासनाने आणि शेतकऱ्याने पारंपरिक शेतीमध्ये देखील त्याचा अंतर्भाव ठेवलेला आहे. तथापि मधल्या काही काळामध्ये कडधान्याचं क्षेत्र हे कमी झालं. त्याला अनेक कारणं आहेत, ज्यामध्ये मग अतिवृष्टी असेल, पावसाचा खंड असेल. तथापि पुनश्च मागील 4 वर्षापासून पल्सेस मिशन अंतर्गत आपण कडधान्याचं क्षेत्र वाढवण्याचं एक आव्हान स्वीकारलेलं आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिलेला आहे. यावर्षी देखील आपल्याला कडधान्याच्या क्षेत्रामध्ये नक्कीच सलग आणि आंतरपीक या दोन्ही माध्यमातून क्षेत्रामध्ये वाढ करणं हे अनिवार्य आहे आणि ते आपल्या करण्याचं देखील आम्ही आव्हान करतो आहे. मग कडधान्याच्या उत्पादन वाढीसाठी शाश्वतपणे आपल्याला सलग आणि आंतरपिकामध्ये कसं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे, पूर्व मशागत जमिनीची कशी केली पाहिजे, कुठले वाण वापरले पाहिजे, बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला शाश्वत कडधान्याचं उत्पादन आपल्याला मिळेल आणि जमिनीची पोतसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची ठेवता येईल. या निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज माननीय डॉक्टर शरद जाधव सर आणि पापरीकर सर आलेले, या दोघा सरांचं मी या ठिकाणी स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न जाधव सर माझा आपल्याला आहे की आता कडधान्याच्या पूर्व मशागतीच्या दृष्टीने, कारण की अवकाळी पाऊस झाला, त्याचप्रमाणे यावर्षी पावसाचं आगमन देखील लवकर आहे. मग अशा वेळेस आपल्याला कडधान्याच्या पूर्व मशागतीसाठी जमिनीची मशागतीची काय पद्धत असली पाहिजे, कुठले वाण आपण ते वापरले पाहिजे आणि आंतरपीक की जी एक भावना शेतकऱ्यांमध्ये दुरावली तिला पुन्हा कसं करण्याच्या दृष्टीने आपण काय सांगाल? आपण महत्त्वाचा मुद्दा हाती घेतला आहे की कडधान्य ही पिके अत्यंत महत्त्वाची आहेत. आपण सांगितलं की म्हणजे जमिनीच्या आणि पर्यावरणाच्या आणि जमिनीच्या आरोग्यासाठी नव्हे तर मनुष्याच्या आरोग्यासाठी सुद्धा कडधान्यांचं तेवढंच महत्त्व आहे. कारण की आपण पाहतो की प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणून आपल्या प्रत्येकाच्या आहारामध्ये डाळीचा सकाळी किंवा संध्याकाळी समावेश असतोच. तसंच कडधान्याच्या नियमित लागवडीने जमिनीचा पोतसुद्धा सुधारला जातो. त्याचबरोबर ही कडधान्यवर्गीय पिके आहेत अतिशय कमी खतामध्ये आणि अतिशय कमी पाण्यामध्ये, ज्याला आपण कमीत कमी कार्बन फूटप्रिंट आणि वॉटर फूटप्रिंट म्हणून अशा परिस्थितीमध्ये घेतली जातात आणि कमी खर्चाची. शिवाय आपण जळगाव जिल्ह्याचंच उदाहरण घेतलं, एका बाजूला जर कपाशी घेतली तर कपाशीवर होणारा खर्च आणि सद्यस्थितीमध्ये त्यापासून निघणारं उत्पादन याचा जर मेळ घातला तर शेतकऱ्याच्या हाती काहीच पडत नाही, अशी स्थिती कधीकधी उद्भवते. अशा परिस्थितीवर तूर पिकाशी तुलना केली तर अतिशय कमी खर्चामध्ये हे अधिक उत्पादन देणारे तूर असेल, मूग असेल, उडीद ही कडधान्य पिके आहेत. आता यामध्ये मुख्यतः तर सरांनी सांगितलं की पूर्व मशागत हा तसा दुर्लक्षित शेतकऱ्याकडून केलेला भाग असतो. जसं आपल्याला अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर आपण आपल्या जमिनीचा म्हणजे आपल्या कुठल्याही घटकाचा पाया मजबूत असणं आवश्यक आहे. तसेच पूर्व मशागतीचं महत्त्व आहे. पूर्व मशागतीमध्ये जेव्हा आपलं रब्बी हंगामाचं पीक निघून गेल्याच्या नंतर एक खोल नांगरटी अतिशय महत्त्वाची आहे. सर, असं आपण जे म्हणतात, मग काही वर्षापूर्वी हे आपल्याला बघायला मिळायचं, परंतु ज्यावेळेस पाण्याची उपलब्धता वाढली आणि म्हणून आता 3 पिकं त्याच क्षेत्रावर घेतली जातात, तर किंबहुना आम्ही नेहमीच म्हणतो की या खानदेशमध्ये आणि विशेष करून जळगावमध्ये उन्हाळी नांगरट किंवा हिवाळी नांगरट व्हायची, जमीन तापू द्यायची, तर त्याची पुन्हा आता गरज आहे. पण आता अशा वेळेस काय कराल? निश्चितच गरज आहे. तरी पण ज्या शेतकऱ्याकडून आता हंगामाच्या लगबग आता लागवडीचा हंगाम आलाय, ज्या शेतकऱ्यांनी केली त्याचे काय फायदे होतात ते थोडक्यात सांगेल. की जर आपण उन्हाळी नांगरटी केली मार्चमध्ये तर एव्हाना पाहतोय आपण की खरीप आणि रब्बी हंगामामध्ये किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतोय. मग उन्हाळ्यामध्ये ह्या सर्व किडी जातात कुठं? तर ह्या सर्व किडींच्या सुप्त अवस्था ज्या आहेत त्या जमिनीमध्ये पूर्ण होतात. जमिनीत पूर्ण कीड आणि रोगांच्या
अशा वेळेस जर आपण खोल नांगरटी केली तर प्रखर सूर्यप्रकाशाला ह्या सगळ्या सुप्त अवस्था सामोऱ्या जाऊन त्यांचा नायनाट होतो. मला आठवतं सर, आपण म्हणता तसं ज्यावेळेस आम्ही हिवाळी नांगरट करायचो तर नांगरट करताना मागच्या बाजूला भरपूर बगळे असायचे, कदाचित हेच बगळे ते कोश अवस्था नायनाट करायचे. निश्चितच त्याचंच ते रिफ्लेक्शन आहे की आपण जेव्हा दिवसा नांगरटी करतो, नांगरटीमध्ये शेतकरी काय गल्लत करतात की बऱ्याच वेळेस की रात्री नांगरटी करतात, कारण की रात्री नांगरटी केल्याचा नांगरटी तर होईल पण त्याच बाजूला हे जे पक्षी आहेत रात्री कार्यरत नसतात. त्याचबरोबर ज्या काही पक्ष्यांच्यानीही ज्या सुप्त अवस्था सुटल्यात त्या प्रखर सूर्यप्रकाशाला सामोरे जाऊन त्या तिथल्या तिथं उन्हाने त्या मरतात. म्हणजे आता आपल्याला खोलवर नांगरट तातडीने केली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केली नाही त्यांनी किमान आता तरी जरी केली तरी काही प्रमाणात तरी त्या पैसा, म्हणजे नुसताच रोटावेटर नाही तर आता सब सॉयलरचा वापर करून आपण खोलवर नांगरट केली पाहिजे. सॉयलर किंवा पलटी नांगरटी म्हणा, बळीराम नांगराच्या सहाय्याने नांगरटी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर आपण रब्बीचे पिकं काढून घेतल्याच्यानंतर काही अवशेष पिकाचे जमिनीमध्ये तसेच शिल्लक राहतात, तर ते जाळले पाहिजे. त्या अवशेषामध्ये सुद्धा की रोगांच्या सुप्त अवस्था असतात आणि पुन्हा त्यांना पोषक कालावधी जर मिळाला तशा प्रकारचं वातावरण की ते ॲक्टिव्ह होतात आणि आपल्या पिकाला नुकसानकारक ठरू शकतात. म्हणून नांगरटीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर दुसरं आहे, शेतकऱ्यांना जे पावसाळी हंगामामध्ये महत्त्वाची समस्या जाणवती की तणांची, तण खाई धन म्हणतो आपण, तर तणावाच्या निर्मूलनावरती खूप मोठा खर्च होतोय. मग जिथं आपण बहुवार्षिक तणामध्ये पाहिलं, हराळी असेल किंवा लवाळा, आपण त्याला नागरमोथा म्हणून, कुठल्याही तणनाशकानं 100% बंदोबस्त होत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्याला पर्याय काय, तर खोल नांगरटीच आणि सूर्यप्रकाशाला त्याचे सर्व मुळं जर उघडे पडले तरच त्याचा बंदोबस्त त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून आणि ह्या पूर्व मशागतीमध्ये नांगरटीचं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर नांगरटी केल्यामुळं सूर्यप्रकाश जास्तीचा पडल्यामुळं किंवा मिळाल्यामुळं खालचा थर वर आल्यामुळं जमिनीमधील सच्छिद्रता सुद्धा वाढण्यास मदत होते. म्हणजे पाण्याचा निचरा देखील आपल्याला चांगला होईल. सर, आपण फार चांगल्या पद्धतीने सांगितलं. आता नेमके कडधान्यामध्ये विशेष करून कुठल्या जातींचा आपण वापर केला पाहिजे? सलग क्षेत्रामध्ये नक्कीच आता मर्यादा आहे, पण आंतरपिकं जी विद्यापीठाने संशोधित करून आपल्याला शिफारस केलेली याबद्दल काय सांगाल? तर आता कडधान्यांच्या आपण वाणांना जसं आपण सांगतो की वाणांची निवड अतिशय महत्त्वाची ठरते, तसं तुरीमध्ये सांगायचं झाल्यास तुरीमध्ये एकच उदाहरण मी याचं देईल की जर आपण चुकीचा वाण निवडला तर आपण जेवढं लागवड केले तेवढं सुद्धा बियाणं आपल्याला रिटर्न मिळत नाही. तो रोग म्हणजे वांज नावाचा रोग, ज्याला आपण स्टरिलिटी मोझॅक. तर अशा प्रकारचे जे ह्या रोगाला पूर्णपणे काय म्हणता येईल त्याला प्रतिकारक्षम वाण आहेत, अशा वाणांची, मर रोगाला प्रतिकारक्षम आहेत अशा वाणांची निवड करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. जसं आपण म्हटलंच आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर तुरीमध्ये सांगायचं झालं तर BDN 716 आपल्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याकडून बहुतांश पसंती ह्या लाल तुरीला मिळते. त्याच्यामध्ये BDN 716 आहे. बरेचसे प्रायव्हेट कंपन्यांचे सुद्धा वाण आहेत, चांगले वाण आहेत. शेतकरी त्या वाणांची त्यांच्या अनुभवानुसार निवड करू शकतात. आणि मुख्यतः शासकीय सांगायचं झाल्यास BDN 716 लाल दाण्याचा वाण अतिशय चांगला वाण आहे. आणि मध्यंतरी शेतकऱ्यांकडून फार मोठ्या प्रमाणात गोदावरी या वाणाचा देखील फार वापर केला जातो, तर त्याबद्दल काय सांगा? नक्कीच आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहतोय. आता करमाळ्याचाच एक शेतकरी आहे सोलापूर जिल्ह्यामधला की ज्यांनी एका एकरमध्ये गोदावरी वाणांच्या लागवडीतून आणि योग्य व्यवस्थापनामधून एकरी 19 क्विंटल उत्पादन. आणि हे गोदावरी आपली कोणत्या विद्यापीठाचं संशोधित वाण? गोदावरी हे जे याला आपण BDN 2013-41 असं त्याला गोदावरी असं म्हटलं जातात. हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी बदनापूर संशोधन केंद्रामधून हा वाण संशोधित करण्यात आलेला आहे. हा पांढऱ्या दाण्यांचा वाण आहे. याची उत्पादन क्षमता पण भरपूर आहे. फक्त याला आवश्यकता ती आहे थोडीशी मध्यम ते भारी जमीन आणि एखादी पाण्याची आवश्यकता या वाणाला लागणार आहे. मूग उडदामध्ये आपण काय सांगाल? मूग उडदामध्ये तर मुगामध्ये की शेतकऱ्याकडून जे मुख्यतः येणारी अडचण, जशी मी तुरीवर मोझॅक सांगितला तसंच मुगावर सुद्धा उडीद आणि मूग पिकावर पिवळा मोझॅक हा मोठ्या प्रमाणावर व्हायरल प्रकारचा रोग आहे. तो मोठ्या प्रमाणात येतो आणि तो एकदा आला की आपल्या हाती उत्पादन लागतच नाही. यासाठी मोझॅक प्रतिबंधक वाण जो आहे, फुले चेतक आहे, त्याच्यामध्ये BM 2003-2 आहेत, उत्कर्ष आहेत.
अशासारख्या वाहनांची आपण आणि खाजगी कंपन्यांचे देखील चांगले वाहन आहेत. बहुतांश बऱ्याच आम्ही प्रत्यक्ष शेतीवर भेट देतो अशा बहुतांश खाजगी कंपन्यांचे सुद्धा वाहन चांगले आहेत. निर्मल सीडचं देखील चांगल्या प्रकारचे वाहन निश्चित तूरमध्ये आहेत, मूगमध्ये आहेत आणि उडीदमध्ये आहेत. तसे आपण चर्चा केल्याप्रमाणे त्यांचेही असे बहुगुणी वाहन आहेत. शेतकरी त्यांच्या अनुभवानुसार अशा चांगल्या रोग आणि किडीला प्रतिबंधक वाहनांची ते निवड करू शकतात. उडदामध्ये फारसे तसे नवीन वाहन उपलब्ध नाहीत. आजकाल आपल्याकडून आपण काय सांगतो की 10 वर्षाच्या आतील वाहन घ्या. 10 वर्षाच्या आतील वाहन घेण्यावरती आपला का भर असतो की आपण म्हणतो की आता प्रत्येक कालांतराने वातावरण बदलते. बदलणाऱ्या वातावरणाला जुळून घेणारे, ज्याला आपण क्लायमेट रेसिलियंट म्हणू, अशा वाहनांची निवड करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये फुले वसू आहे. अलीकडेच आपल्याकडून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा विकसित वाहन आहे. हा कोरडवाहूसाठी कमी कालावधीमध्ये तयार होणारा हा वाहन आहे. त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख अकोला कृषी विद्यापीठाचा AKU 10-1 ज्याला ब्लॅक गोल्ड म्हणतो, हा सुद्धा वाहन आहे. त्याचबरोबर विविध प्रायव्हेट कंपन्यांचे सुद्धा चांगले वाहन आहेत. त्यांचीही सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवानुसार निवड करायला हरकत नाही. सर, आपण जसं म्हटलात की वाहन आपण चांगले निवडले पाहिजे, ते प्रतिकारक्षम असले पाहिजे, तर याच पद्धतीने बीज प्रक्रियेचं आपण काय महत्त्व सांगा? जसं मानवामध्ये आत्ताचे जे मुलं आहेत किंवा त्यांच्यामध्ये साधारणतः 17 ते 18 19 प्रकारच्या विविध लसीकरण केल्या जाते वेगवेगळ्या रोगांपासून त्यांचं संरक्षण होण्यासाठी. मग अशाच प्रकारचं लसीकरण इतकंच महत्त्व ह्या बीज प्रक्रियेला आहे. नक्कीच आहे. आणि बऱ्याचशा वेळेस पेरणीच्या घाईमध्ये काय होते, शेतकऱ्याची औषधं आणून ठेवले तरीसुद्धा बीज प्रक्रिया करणं होत नाही किंवा केल्या जात नाही. पण न चुकता जर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणूत आपण याला, प्रतिबंधात्मक उपाय जर म्हणून पाहिले तर निश्चित या बीज प्रक्रियेचं अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यात मुख्यतः मी सांगेल की त्याच्यामध्ये बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया. तुरीमध्ये पहा, एखादा 2 पाणी जरी साचला किंवा पाणी लागून मर रोग येतो, मोठ्या प्रमाणात मर रोग येते. तो थोपवण्यासाठी आपण ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया हमखास करायलाच पाहिजे. आणि ज्या वर्षी पाऊस जास्त होतो त्या वर्षी मर किंवा अशा समस्यांचा प्रादुर्भाव जास्त होत असतो. म्हणून शेतकऱ्यांनी न चुकता 1 किलो बियाण्याला 5 ते 10 ग्रॅम ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. जर प्रमाण जास्तच असेल मर रोगाचं तर शेतकरी रासायनिक बीज प्रक्रियेला जाऊ इच्छित असतील तर शेतकऱ्यांनी कार्बोक्झिन प्लस थायरम याचं एक संयुक्त बुरशीनाशक आहे, ते मार्केटमध्ये व्हिटावॅक्स या नावाने विकल्या जाते. तर त्याची सुद्धा शेतकरी 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करू शकतात. तसंच मुगाच्या बाबतीत आहे आणि उडदाच्या बाबतीत तर या बुरशीनाशकाची त्यामध्ये ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. दुसरा एक महत्त्वाचा घटक म्हणजे ह्या सगळ्या कडधान्य पिकांसाठी वातावरणामधील नत्र स्थिरीकरण करण्यासाठी रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे. आता याच्यामध्ये थोडंसं नवीन मी काय सांगेल तर शेतकऱ्यांनी पावडर फॉर्ममध्ये जे रायझोबियम उपलब्ध आहे त्याच्याऐवजी लिक्विड फॉर्म जर घेतलं ते अवेलेबल आहेत सध्या आता मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्यांच्या आहेत, महाबीजच्या आहेत, विद्यापीठांच्या आहेत, कृषी विभागाच्या आहेत. लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे त्याला गुळाचं पाणी करणे, काळं औषध लावणे याची गरज पडते. थोडं जिकरीचं जातं आणि करता येत नाही. आणि प्रत्यक्ष पेरणीच्या वेळेस ह्या वेगळ्या सगळ्या गोष्टी एकत्र जुळवणं थोडंसं अवघड जाते. घरी गुळ राहिला तर शेतात औषध आलं असं होण्याची शक्यता असते. म्हणून लिक्विड फॉर्ममध्ये मिळतात. 1 किलो बियाण्याला 25 ml रायझोबियमची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. तर याचा फायदा असा होतो की उगवण क्षमता वाढते. उगवण क्षमता जास्त म्हणजे पर्सेंटेज त्याचं वाढायला मदत होते. त्याचबरोबर वातावरणामधला जो नत्र आहे त्याचं स्थिरीकरण करण्यासाठी, त्याचा वेग आपण ज्याला म्हणतो हॅस्टन करण्यासाठी त्याची मदत होते आणि उत्पादन वाढते आणि अल्टिमेटली उत्पादन वाढते. आणि दुसरा घटक आपल्या इकडच्या ज्या जमिनी आहेत की ह्या बेसाल्ट नावाच्या अग्निजन्य खडकापासून तयार झालेल्या आहेत. आणि जमिनीच्या ज्या काही रासायनिक अभिक्रिया आहेत यामध्ये आपण जो काही स्फुरद पिकाला देतो, मग तो 10-26-26च्या माध्यमातून असेल किंवा सरळ खतामधून सिंगल सुपर फॉस्फेट देतो, तो सगळ्या पिकाला उपलब्धच होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जो अविद्राव्य स्वरूपातला स्फुरद आहे तो पिकाला उपलब्ध करून देण्याचं स्वस्त आणि सोपं माध्यम म्हणजे स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूची बीज प्रक्रिया करणे. ते सुद्धा लिक्विड फॉर्ममध्ये उपलब्ध आहे, सध्या उपलब्ध आहेत. निश्चितच रायझोबियम सारखी त्याची सुद्धा प्रति किलो बियाणे 25 ml याप्रमाणे आपण बीज प्रक्रिया करू. म्हणजे आपण रायझोबियम, PSB आणि पोटॅशियम हे सगळं उपलब्ध होण्यासाठी एक कॉन्सर्शिया जे आपण आता म्हणतो ती संकल्पना आता फार मोठ्या प्रमाणात आलेली आहे. त्याचा वापर नक्कीच करणार आहोत. तर सर, आपण जसं म्हटलं की बीज प्रक्रिया, तर याच अनुषंगाने
निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा यांचे फार चांगले उत्पादनं सध्या बाजारात आहेत आणि त्याचं विशेष करून रायझोमिका ही एक चांगलं बीज प्रक्रियेसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे. याबाबत पापरीकर सर आपण काय सांगाल? कडधान्याला रायझोमिकाचं काय महत्त्व आहे? सर, रायझामिका हे प्रॉडक्ट आपण मायकोरायझल बायोफर्टिलायझर या कॅटेगरीत येणारं प्रॉडक्ट आहे. मायकोरायझा ही एक मित्रबुरशी आहे आणि त्याचा आपण निर्मल सीड प्रायव्हेट लिमिटेडने एक अद्ययावत प्रयोगशाळा उभारलेली आहे. तिथे मोठ्या प्रमाणात आपण मायकोरायझाची निर्मिती करतो आहोत. तर मायकोरायझापासून आपण रायझामिका नावाचं हे उत्पादन म्हणजे ते तुमचं ब्रँड आहे रायझोमिका? बरोबर सर. आणि ते सगळीकडे उपलब्ध आहे? हो सर, सगळीकडे आपल्याला रायझामिका हे उपलब्ध आहे आणि हे पाण्यात विरघळणारं विद्राव्य स्वरूपातलं उत्पादन असल्यामुळे आणि जसं आपण सर म्हटले की आपल्याला केमिकल म्हणजे त्याच्याऐवजी हे जीवाणूंचा वापर आणि ते लिक्विड फॉर्मात असल्यामुळे ते सोपं जाणार आहे. बरोबर सर. हे विद्राव्य असल्यामुळे आपल्याला लिक्विड स्वरूपातही वापरता येतं आणि बीजप्रक्रियाही याची करता येते. तर बीजप्रक्रियेसाठी 100 ग्रॅम रायझामिका आपण एकरी जे बियाणं लागतं त्याच्यावर कोटिंग करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार 50 ते 60 ml पाणी त्याच्यात टाकायचं आहे. म्हणजे 4 किलो शक्यतो आपण मूग आणि उडदाचं बियाणं वापरतो त्याला 50 ml रायझोमिकाची बीज प्रक्रिया करायची. बरोबर सर. आणि ती कधी पेरणीपूर्वी आपल्याला करायची आहे? पेरणीपूर्वी करायची आहे आणि प्रक्रिया केलेलं बियाणं हे सावलीत वाळवायचं आहे आणि कालांतराने एक 10 ते 15 मिनिटांनी वाळल्यानंतर त्याची पेरणी करायची. तर शेतकरी मित्रांनो, पापरीकर सरांनी जसं सांगितलं तर निश्चितच आणि जाधव सर म्हटले तसं की आता पावडर फॉर्ममधल्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच या रायझोमिकामध्ये दूर होणार आहेत. आणि त्याचबरोबर रायझोबियम, PSB आणि पोटॅशियम यांचं एकत्रित असलेलं द्रावण देखील निर्मल सीड्सनी संशोधन आधारित बाजारात उपलब्ध करून दिलेलं आहे. याबाबत पापरीकर सर आपण काय सांगाल? सर, याबाबत एक आपण बायोपोनिक नावाचं लिक्विड NPK कॉन्सॉर्शिया उत्पादित केलेलं आहे. या NPK कॉन्सॉर्शियामध्ये 3 प्रकारचे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आहेत. त्याच्यात नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू व पोटॅशचं वहन करणारे जीवाणू अशा 3 बॅक्टेरियाचा हा कॉन्सॉर्शिया आहे आणि आपण त्याला 500 ml प्रति एकर या प्रमाणात हे शेतात वापरता येतो. प्रत्येक पिकासाठी विशेषतः कडधान्यासाठी याचा उपयोग होतो आणि त्यामुळे चांगली उत्पादनामध्ये वाढ होते. निश्चित सर, कारण याच्यात नत्राचा पुरवठा होतो. स्फुरद आणि पालश याचं पण जमिनीत जे अविद्राव्य स्वरूपातलं स्फुरद आहे त्याचं द्रावणीय स्वरूपात रूपांतर होतं आणि ते पिकास उपलब्ध होतं आणि त्याचा फायदा पिकास होतो व आपल्या रासायनिक खताची याच्याने बचत होते. तर शेतकरी मित्रांनो, जसं पापरीकर सरांनी सांगितलं तर निश्चित रायझोमिका आणि बायोपोनिक हे अतिशय संशोधन आधारित आणि शेतकऱ्यांनी वापरलेलं आणि नक्कीच त्यांना फायदा झालेला आपल्याला आढळून आलेला आहे. त्याचा नक्कीच निर्मल सीड्स या सगळ्या कंपन्यांचे जे वितरक आहेत यांच्याकडे सगळीकडे ते उपलब्ध आहे. आपण त्याचा वापर करावा. जाधव सर, आपल्याला असा पुढचा प्रश्न आहे की आपल्या जे सलग क्षेत्रामध्ये शेतकरी शक्यतो कडधान्य लावत नाही, तर आंतरपिकामध्ये आपल्याला कसं सांगता येईल आणि आंतरपिकाचे काय फायदे आहेत? कडधान्य तसं अलीकडे कडधान्याचा ट्रेंड कसा आहे की शासनाकडून मोठ्या प्रमाणात याची किमान आधारभूत किंमत वाढवल्या गेलेली आहे. पूर्वी कडधान्य ही दुर्लक्षित पिकं होती. कडेला टाकण्याची धान्य घरी कडधान्य म्हणून कडधान्य असं त्याचा वापर केला जायचा. पण अलीकडे तुरीसारखं पीक आहे, मागच्याच वर्षी 10,000 पर्यंत रेट होत आहे. त्याची किमान आधारभूत किंमत सुद्धा 7 ते मूग असेल, उडीद असेल किंवा तूर असेल, MSP त्याची आता वाढवलेली आहे. MSP वाढवलेली आहे. शासन मोठ्या प्रमाणात खरेदी सुद्धा करतात. असं एकंदरीत पाहिलं तर कडधान्य ही अलीकडे नगदी पिकं म्हणून याच्याकडे पाहिल्या जातात. मग बऱ्याच वेळेस ही कडधान्य पिकं द्विदल वर्गीय पिकं असल्यामुळे याचा आपण आंतरपीक पद्धतीमध्ये सुद्धा समावेश करू शकतो. जसं की तूर आहे, पहिल्या 2 महिन्यामध्ये तूर अतिशय संथ गतीनं वाढते. मग या कालावधीमध्ये आपण कुठल्या तरी एखाद्या आंतरपिकाचा समावेश त्या ठिकाणी करू शकतो. जर आपण 6 फुटावर तूर लागवड केली, 6 बाय 1 फूट या अंतरावरती, तर मधल्या अंतरामध्ये तर आपण 3 तास सोयाबीन असेल किंवा उडीद असेल किंवा मूग याचा समावेश करू शकतो. असं जर केलं तर तूर पिकावरती मध्ये लावलेल्या आंतरपिकामुळे कुठलाही अनिष्ट परिणाम होत नाही. किंबहुना ते पूरकच आहेत. किंबहुना त्यांना पूरक आहे. बऱ्याच वेळेस असं दिसतंय की शेतकऱ्यांनी सलग तूर लावली त्यापेक्षा आंतरपीक पद्धतीमध्ये दूर अंतरावर लावलेल्या तुरीचं उत्पादन जास्त. आणि आंतरपिकामुळे अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड झाला कमी कालावधीचा असल्यामुळे आणि नत्र बचतीचं एक फार मोठं काम आपल्याला ते करता म्हणून एक बोनस पीक त्याला पाहिलं जातं. आपण सांगितलं की तसं बोनस पीक काही जिल्हे असे आहेत महाराष्ट्रामध्ये तिथं तूर अधिक सोयाबीन हे घेतल्या जातात. आणि कोरडवाहू जळगावमध्ये सुद्धा मागच्या वर्षी फार चांगले प्रयोग आणि आपल्याला बघायला मिळाले. निश्चित कोरडवाहूसाठी तर ही पीक पद्धती जी आहे सोयाबीन प्लस तूर
ही कोरडवाहूसाठी आणि वरदान म्हणून कापसामध्ये पण समजलं. कुठलं कडधान्याचं आंतरपीक घेतलं पाहिजे? कडधान्यामध्ये सुद्धा आपल्याकडे असा ट्रेंड आहे की काही ठराविक अंतरावरती एक तुरीचा तास घेतो आपण. तर त्याच्यामध्ये कापसामध्ये आंतरपीकमधून जर आंतर कापसाचं 2 ओळीतलं जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण मूग किंवा असेल किंवा उडदासारखं कमी कालावधीचे जे पिकं आहेत की जे 60 दिवसामध्ये 70 दिवसामध्ये कालावधी पूर्ण करतात अशांचा आपण आंतरपीक म्हणून समावेश करू शकतो. आता तुरीमध्ये झालं तर तुरीमध्ये 3 ओळी मुगाच्या किंवा उडदाच्या याच्या जर घेतल्या तर तूर अधिक उडीद किंवा सोयाबीन किंवा मूग असं जर आंतरपीक एकूण त्याचं जर गणित काढलं पैशाच्या स्वरूपात ऊसापेक्षा सुद्धा अधिक पैसे मिळून देतात. तर निश्चितच शेतकरी बंधूंनो, आपण आता पाहिलं की कडधान्य पिकासाठी पूर्व मशागत, योग्य वाणांची निवड, बीज प्रक्रिया आणि यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आंतरपीक क्षेत्रात नक्कीच वाढ करावी, कारण की आपल्याला त्यामध्ये खर्चामध्ये बचत आहे. त्याचप्रमाणे एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनामध्ये त्याचं मदत होते आणि एक चांगल्या प्रकारचं आच्छादन आणि अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड जर का झाला तर एक बोनस पीक म्हणून आपल्याला नक्कीच त्याचा उपयोग होणार आहे. यापुढे आपण कडधान्य पिकांची खत व्यवस्थापन, आंतरमशागत आणि कीड व्यवस्थापन हे निश्चित पुढच्या अंकामध्ये आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी कडधान्याचं नक्कीच आपण जाणून घेतलेल्या माहितीचा अवलंब आता शेतकऱ्यांनी तातडीने करावा. त्याबद्दल आकाशवाणी जळगाव यांच्यातर्फे आपले आलेले डॉक्टर जाधव सर, त्याचप्रमाणे पापरीकर सर यांचे या ठिकाणी आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद.